हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज पण आम्ही बाहेर चाललो. तर कुठं चाललं आहे ते आज पण तुम्हाला पप्पाच सांगतील. कुठं चाललो आहे वाडी बोलायला. आणि आज आम्ही जिथं चाललो आहे त्यांना आईने काल फोन केला होता की आम्ही येणार आहे उद्या. तर ते म्हटले तुमच्या बारकीला घेऊन या, तिला आमचा व्हिडिओ बनवला आहे की नाही पप्पा? खरंच आवडतात. खरंच हळूहळू मी फेमस झाली आहे. मी चुकून जर जास्ती फेमस झाले ना तुम्ही माझ्याकडनं आत्ताच फोटो काढून घ्या त्यापेक्षा, आहे की नाही? सकाळचा सगळ्यात पहिला जोक. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. जोकच मारा तुम्ही, पण होते मी होईल. तर आम्ही आता निघू. आई, मम्मी आणि दीदी येतात. ते आल्या की आम्ही लगेच. तर आपण आता वाघोलीमध्ये पोचलोय. फुल ट्रॅफिक आहे. आम्ही पोचलोय. आम्ही आलो इथे दुसऱ्यांदा. तर आत्ताच आमचं जेवण पण झालंय आणि आपण आता कुठं चाललोय? वाडी बोलाय मंदिर, बोलायच्या मंदिरात, बोलाई देवी मातेला, बोलाई देवी मातेला चाललो. ओके, फायनल आहे हे. फायनल. हां, तर चला आता मी तुम्हाला ते मंदिर दाखवते. तर आम्ही आता लाईनीला लागतो. थोडीशी गर्दी आहे पण होऊन जाईल, वेळ नाही लागणार. घरी घ्यायची आता कदा घ्यायची मग असं सांगते मी तुम्हाला. जेवायला बसलो होतो आम्ही आणि ही शेजारी होती माझ्या. एवढी येडी नाही, अजिबात नीट जेवण देत नाही. मला नुसती हसून होती आणि मी हिचे छोले गुलाबजामच्या पाकात पडले. मला दाखवून हसवत होती. हसायचं का मला? काही पण ना पप्पा, एवढं खोटं, एवढं मग म्हणायचं पोरी खोटं बोलायला शिकल्या, आहे की नाही? कोण शिकली? ही आणि पप्पा पण मंदिराचा परिसर दाखव ना. काय म्हणताय? मंदिराचा परिसर दाखव कसा आहे. बोलाई माता हे जगात विख्यात मंदिर आहे. सांगा तुम्ही, सांगा ना. माहिती आहे, नंतर माहिती मला सांगायचं असतं पण ते लाज वाटते. तुम्हाला काय भास होतात काय? काय सांगताय पप्पा? बोलाई मातेची पालखी दर मंगळवारी शुक्रवारी मंदिरामध्ये वेळा मारतो. तेव्हा तिचा ओलांडा घ्यायचा असतो. आधी आडो झोपायचं आपण आणि पालखी निघाली आपल्या अंगावर जातो. चांगलं असतं ते त्याला ओलांडा घेणे म्हणतात. आपल्याला पप्पा माहिती सांगेल कुठे गेलो तर त्यांना माहीत असेल तर. हो, खूप छान मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. पुरातन काळात येतात पूर्ण भारत म्हटलं बोलवा. सर्वांना विनंती आहे आणि बोलाई मातेला जागृत देवस्थान आहे देवीचं. बोलतो
लय माता हे देवी आमचं दर्शन झालंय, एवढी गर्दी नव्हती, थोडीशीच लाईन होती. आणि आता कुठं चाललंय? मित्राच्या दुकानावरती माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, आमची 50 वर्षापासूनची मैत्री. मामा. तुमचा मामा लागतो, आमचा मामा. आईचा मानलेला भाऊ. मग तुमचा मामा झाला ना. मित्र आहे माझा. आईचा भाऊ, पप्पांचा मित्र. चला जाऊया, मी दाखवते तुम्हाला. काय हे बघायचं. नाही ही कसली गर्दी आहे ते तुम्हाला पप्पाच सांगतील. बोलायचं मटण देवीला नैवेद्य दाखवून इथं जेवायला येतात सगळेजण. मटणाचं जेवण आहे पुढे इथे. ते काय चला आपण, आपलं इथं काही काम नाही, आपण बाहेर निघलेलंच बरं आहे. काहीच आम्हाला नवीन बिझनेस आयडिया सुचते. इथे ना मागे एक तळं आहे आणि लोक अशी दुकानाच्या बाहेर बादल्या ठेवल्या त्यांनी, ते बादल्या आत न्यायच्या आणि हातपाय धुवायचे. तर एक बादलीचे किती रुपये? 20 का 30 रुपये काहीतरी. आमचं चाललं आहे, आम्ही पण बादली ठेवावी आणून. तर दिदी हिशोब करते. काय हिशोब आहे? व्हिडिओ चालू करायच्या आधी हिशोब करत होती लगेच, काय ते प्रॉफिट होईल, काय प्रॉफिट होईल, कसं होईल. आणि आता मी व्हिडिओ चालू केला, म्हटलं आपल्या सबस्क्रायबरला पण सांगू ना आपण, झोपली एखाद्याची इच्छा असं नेऊन बादली मांडायची, झोपलं होऊन जाईल त्याची इच्छा. करू का चालू? करू का बादली? ते बादली तिथं स्टार्टिंगला दिली की तरी स्टार्टिंग म्हणजे स्टार्टिंगला होतं इथूनच घेऊन जाऊ, तिथून दिलं तर इथून काय हे? मला माहित नाही, ते सांगतील काका. हे का त्याच्यात? काय म्हणतात त्याला? हा मुकुट आहे. हा ते करून नाईट आहे. नाईटा करून नाईटा आणि मोठी, ते मोठी पाहिजे 5-9 असते ते. हे त्याच्यात टाकतात. पुढं वाहतात तिथे ना मुका देवीचं मोठी मोठी बा. तुम्हीच सांगा ना नीट. हे आता जे दाखवलं आहे करून नाईटा आणि मुकुट आहे देवीचा, तो इथे मोतीवाला वाहतात. तो दाखवते त्याच्यावर जाऊन. इकडे किती आळशी राव ही, कायम अशी झोपले तशीच असते ही. झोपच करते ही. जसं काही हिला कोण घरी झोपूनच देत नाही, तरी कायम पडीक असते घरात. हो हा ना, खूप ही लवकर उठते, खूप लवकर उठते ही आणि परत झोपते मग आल्यावर. मी हिला पोलिओ पाजून येते तोपर्यंत थांबा. पोलिओ पाजून येते म्हणजे हिची झोप जाईल. बोल ना दीदी, सोनू, चोरली मामी पप्पांची, ही 2 नंबर मामी, ही 3 नंबर मामी. तोच सांग ना नीट. 1 नंबर मामा आणि 3 नंबर मामा. शेवटी आम्ही निघालोय घरी आता. हळदी जाऊबाईच लावायला लागतं. हो 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 ओके. निघालोय आम्ही, हो की नाही? हो की नाही? तुला दिलं नानाला दिलं म्हणा, सांग. तुम्ही त्याच्याकडे सांगा नाना तुला दिलं. नाना कसल्यासाठी नाना ही खास तुमच्यासाठी आहे. नाही तुम्हाला नाही. थांब. इंजेक्शन नाना हे पेशंट तुमच्यासाठी आहे. रक्तवाढीसाठी. रक्तवाढ. देऊ का? नाही नको आम्हाला काही. तर काहीच मी माझा आजचा व्लॉग इथं सेंड करते. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.